काही नव्हतं तरी मी माझी मुलगी याला दिली आणि मी आल्यानंतर हा उत्थापन देत नाही, उठत नाही, माझा मान सन्मान करत नाही. वाईट शब्द भगवंताला बोलू लागले, भगवान महादेवाला बोलू लागल्यानंतर भगवान भोलेनाथ काही बोलले नाही. पण नंदी त्या ठिकाणी हजर होता. नंदीला राग आला आपल्या स्वामीला वाईट शब्द बोलण्याचा. त्याला शाप दिला दक्ष की तुला बोकडाचं मस्तक बसवलं जाईल. ज्या तोंडाने तू भगवंताची निंदा केलीस ना आमच्या स्वामींची, तुला बोकडाचं मस्तक बसवलं नाही. आणि जे सगळे बाकीचे इथं बसलेले जे आहेत की नाही ऋषी मुनी सुद्धा, या ऋषी मुनीकडे ज्ञान असेल पण हे भटकत फिरतील. दुर्वास ऋषी वगैरे सगळे ऋषी त्या ठिकाणी हजर होते. भृगु ऋषी सुद्धा होते. भृगु ऋषी उठले म्हणजे तुमचे स्वामी उठले नाही, त्यांनी त्यांना वाईट शब्द बोलले, तू त्यांना शाप दिलास म्हणजे आमची काय चूक आहे?